नमस्कार, सुगी इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपणास AMC 1000 हे मॉडेल ड्राय रन रिस्टार्ट टायमिंग कसे सेट करायचे ते सांगणार आहे। ड्राय रन रिस्टार्ट म्हणजे काय, तर मोटर चालू असताना ड्राय रन होऊन बंद पडली, बंद झाल्यानंतर मोटरने किती वेळाने चालू व्हायचं, 1 तासाने चालू व्हायचं का 2 तासाने व्हायचं का 3 तासाने व्हायचं, हा टायमिंग म्हणजे ड्राय रन रिस्टार्ट टायमर। तो आपण कसा सेट करायचा हे माहिती मी आपणास देत आहे। आता मी काय करतो, प्रथम आपल्या 7 वायर ॲटोच्या जोडून घेतलेल्या आहेत। वायर पाईपमधनं पास करून घेतली मेन करंटची। ॲटोमॅनचं बटन मॅनकडे ठेवलेलं आहे। मी तिन्ही फेज देतो ह्याला, RYB दिलेले आहेत। RYB दिल्यानंतर प्रथम मी DR सेटचं बटन दाबून धरतो आणि ॲटोमॅनचं बटन ॲटोकडे टाकतो। सेट आलं, सोडून दिलं DR सेटचं बटन, ह्याच्यावर मेन वाद येते हे DRC। नंतर DRC झाल्यानंतर तुमचा ऑन टायमर आला। ऑन टायमरची माहिती मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलीच आहे, ऑन टायमिंग कसं सेट करायचं ते। ऑफ टायमिंगचं पण माहिती दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, ऑफ टायमर कसा सेट करायचा। नंतर इथं पॉवर ऑन डिले म्हणजे इनिशियल टायमिंग, लाईट आल्यानंतर मोटरने किती वेळाने चालू व्हायचं तो टायमिंग हा सेट करायचा असतो। DRT म्हणजे ड्राय रन रिस्टार्ट। आता हा 0-0 आहे, तर तो मला वाढवायचा आहे। मी काय केलं, प्लस दाबलं की हा मिनटात वाढत जातो। 3 मिनटं झाला, 4 मिनटं झाला, 5-7 मिनटं झाला, 8 मिनटं झाला। हा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही 1 तास म्हणजे 60 मिनटं ठेवा, किंवा 2 तास म्हणजे 120 मिनटं ठेवा। तुम्ही समजा हा 60 मिनटं केला, आता मी किती केला आहे DRT बाबा, 30 मिनटं केला आहे। 24, 25, 26, 27, 28, 29, 30 केला आणि ह्याला एंटर केलं, तर हा DRT टायमिंग किती झाला तुमचा, 30 मिनटं झाला। 30 मिनटं म्हणजे काय झाला, तर ड्राय रन होऊन बंद पडल्यानंतर मोटर 30 मिनटं काउंट करतं आणि 30 मिनटांनी मोटर ॲटोमॅटिक परत चालू होते। तुम्हाला चालू बंद करायला जायची गरज नाही। पाणी निघाल्यानंतर 30 मिनटांनी परत चालू होणार मोटर, त्याला म्हणायचं ड्राय रन रिस्टार्ट। आणि तेवढं एंटर करून सोडलं की त्या मोटर ॲटोमॅटिक चालू होती, त्याचं काम ॲटोमॅटिक चालू बंद होण्याचं चालू राहतं। धन्यवाद।